नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या जय महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध तज्ज्ञ आणि मान्यवरांशी बोलत असतो. आज आपण सामाजिक कार्याचा आढावा घेणार आहोत. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णामुळे हे स्वतः जोडले गेलेले आहे. मी यांचा अल्पपरिचय आधी करून देते. मुळे अण्णा फाउंडेशनचे रमेश अण्णामुळे हे संस्थापक आहे. प्रेमाने त्यांना अण्णा असं संबोधलं जातं. त्यांनी अनेक सामाजिक कार्यात आपलं योगदान दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोविड काळात जेव्हा सर्वांना घरी बसण्याची वेळ आली होती तेव्हा रमेश अण्णामुळे यांनी रस्त्यावर उतरून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्याशी संबंधित, खाण्यापिण्याशी संबंधित सर्व समस्या सोडवल्या होत्या. अनाथ बालकं असो किंवा निराधार मुली असो, अशा मुलींना रमेश अण्णामुळे यांनी कायमच मदतीचा हात दिलेला आहे. कोविड काळात त्यांचं कार्य हे उल्लेखण्याजोगं आहे, वाखाणण्याजोगं आहे. आणि त्याच नंतर रमेश अण्णामुळे यांच्या कार्याचा गौरवही झाला. अनेक नेत्यांनीही त्यांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे. तर त्याच कार्यासंबंधी आपण या कार्यक्रमात अधिक जाणून घेणार आहोत. सामाजिक कार्य खरं काय असतं, त्या कार्याबद्दल आपण थेट रमेश अण्णामुळे यांच्याशी संवाद साधणार आहोत. रमेश अण्णा, तुमचं जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तर सर्वप्रथम आपण वळूयात प्रश्नाकडे. सामाजिक कार्य म्हटलं की अनेक सामाजिक कार्यकर्ते आपल्या तोंडासमोर येत असतात, चेहऱ्यासमोर येत असतात. त्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक कार्यात मोठं योगदान दिलेलं आहे. मुलींपासून या कामांची सुरुवात होत असते, मग ते मुलींचं शिक्षण असो किंवा मुलींचा आधार असो. तुमच्याही कार्याची अशीच काहीशी सुरुवात झालेली आहे. ही प्रेरणा कुठून मिळाली आणि सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली? नाही, याच्यामध्ये असं आहे की मी ग्रामीण भागातून उदनापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, म्हणजे आमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव जे आहे ते जिजाऊ सृष्टी म्हणायला हरकत नाही, कारण आम्ही जिजाऊच्या गावचे आहोत. जिजाऊच्या गावचे म्हणजे छत्रपतीच्या आई, त्या गावचे आम्ही भूमिपुत्र आहोत. तर गरिबी होती, थोडं शेती कमी होती, वडील वारकरी संप्रदायात होते आणि मग काहीतरी चांगलं करावं, पण द्यायला काही नव्हतं कोणाला. साधू संत घरी आले तर जेवणाची वगैरे खाण्याची चहाची व्यवस्था नव्हती. मग वडिलांनी आम्हाला शिकवलं आणि म्हटलं की बाबा काहीतरी असं करा जेणेकरून आपल्या कोळीचा उद्धार होईल. म्हणून आम्ही ते खेडं सोडून मग शहराकडे आलो. शहराकडे आल्यानंतर काही उद्योग व्यवसाय केले, काही कंपन्यात कंत्राट घेतले, लोकांचं काम करून पुढं थोडंसं मार्गदर्शन करत करत विषय वाढत गेला. काही बँकेच्या रिकव्हऱ्या केल्या, काही प्लॉटिंगचे विषय केले, खूप काही पैसा जमवला. जमवता असं वाटलं की कुठं आपण सेवा केली पाहिजे. मग सेवा करता करता मग कोणाचं आजारपण असेल, कोणी शेतकऱ्याचं काही मदत असेल, थोडी 2-5 हजार 10 हजार असं करत 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 हा विषय पुढे वाढत चालला. मग शाळेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल. पुढे कोरोना काळ आला. कोरोना काळामध्ये आम्ही असंच संभाजीनगरच्या चौकात बसलो होतो. तिथं पोलीस कोणाला फिरू देत नव्हते इकडे तिकडे. आम्ही गेलो. ते म्हटलं आता हे तर सगळं बंद झालं, रस्ते बंद झाले, मग आपण काय करायचं? मग आम्ही थोडं पोलिसांना मदत करायला सुरुवात केली. हळदीचं दूध, थोडं सॅनिटायझर, मास्क त्यावेळेला नवीनच आलं होतं. आणि मग तो विषय इतका वाढत गेला की पूर्ण मराठवाडा, विदर्भ सगळा बंद झाला. आता मी विदर्भाचा, राहतो मराठवाड्यात. मी 30 वर्षापासून मराठवाड्यात राहतो. माझं गाव तसं नेटिव्ह तिकडंच आहे, शेतीबाडी ते काय असेल छोटं मोठं ते तिकडंच आहे. मग मी परमिशन घ्यायला गेलो. कमिशनर पोलीस, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर विभागीय आयुक्त, किंवा आम्हाला काहीतरी आता हे समाजाला परेशानी वाढली, हा कोरोना आलेला आहे, आम्हाला काहीतरी करायचं आहे, आमच्याजवळ काही नसेल तर आम्ही कोणाकडून आणू, असं करून त्यांना आम्ही परमिशन मागितलं. ते म्हणले बाबा हे आता सगळं बंद आहे, तुम्हाला मरायची भीती वाटत नाही का? आम्ही म्हटलं आम्ही मेलो तर आम्ही स्वतः जबाबदार आहे, त्याला काही सरकार किंवा कोणी आमच्या घरचे दारचे कोणी जबाबदार नाही. मग आमच्या 2-3 गाड्या, फॉर्च्युनर एक गाडी, एक दुसरी एक गाडी होती, एक टेम्पो, अशाचं परमिशन घेतलं आम्ही पोलिसांकडनं आणि कलेक्टरांकडनं. आणि मग आम्ही गावोगाव फिरायचं, राशनचं गाडी भरायची, मेडिकल जमा करायचं, लोकांचे भाजीपाला घ्यायचा, पैसे द्यायचे. असं करत करत 2 वर्ष मी 4-5 जिल्ह्यामध्ये हे सगळं मदतीचा ओघ सुरू केला. मग ते कोणताही जाती धर्म असो, काही असो, लोकांच्या गावात जायचं, तिथल्या तहसीलदाराला बोलवायचं, तिथल्या DYSPला बोलवायचं, SP ला अर्ज करायचा आणि इथं सॅनिटायझर लावून ते त्यांच्या व्यवस्थित सिस्टमनं ते अन्नधान्य वाटप करायचं. असा उपक्रम बरेच दिवस चालला आणि 20-22 महिन्यात 1 लाख किलोमीटर मी कोरोनाच्या काळात फिरलो. नाही आम्ही मास्क लावलं,
नाही आम्ही हाताला लावलं, काही नाकाला बांधलं. आम्ही म्हटलं मेलो तर मेलो पण इतिहास तयार होईल. म्हणून आम्ही इतकं कोरोना काळामध्ये जवळपास हे मराठवाडा, विदर्भ आणि काही खानदेशमध्ये आमचं नातं असं आहे की ते चक्रधर स्वामी मानवो पंथाचं जास्त मोठं तिकडं स्थान असल्यामुळे आमचे तिकडं साधू संतांशी संबंध आहेत. दुसरा विषय, विदर्भाचा मी राहणार आहे आणि मराठवाड्यात मी राहतो. आणि आता मुलाला मुलगी वगैरे तिकडं पश्चिम महाराष्ट्राची केल्यामुळे सगळा भाग विभागला गेला. आणि आम्ही कोणत्या राजकारणात नाही, आम्ही सगळ्यासोबत आहोत. मग मला आमचे चिखला अर्बन बँकेचे बुलढाण्याचे चेअरमन आहेत गुप्ताजी, ते म्हणले तुम्ही एवढं काम करायला लागले तर तुमची कोणी दखल वगैरे घेत नाही म्हणा, तर दखल घ्या, नाही तर नका घेऊ, काम करण्यासाठी काय. मग आमच्या चिखलीचे आमदार आहेत श्वेता महाले BJPच्या, मग त्यांनी राज्यपालाकडे मला घेऊन गेलं आहे. राज्यपालाकडे घेऊन गेलं, मग त्यांनी आमचं सगळं बघितलं, सन्मान वगैरे केला, त्यांनी पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर मग उद्धव ठाकरे साहेबांनी बोलवलं. आमचे आदरणीय खासदार आता केंद्राचे मंत्री आहेत प्रतापराव जाधव, यांच्यामार्फत आम्ही उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटलो. त्यांनी पत्र दिलं, सन्मान दिला. पुढं असं वाढत 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 हा प्रकार गेला आणि कोरोना काळ संपला. आता कोरोना काळ संपल्यानंतर लोकांना सवय झाली की बाबा हे माणूस काहीतरी मदत करतो. आता मग ते पुढून काढून आजपर्यंत ते कार्य सुरू आहे. अगदी अण्णा, आपण थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की अत्यंत घरातली नाजूक परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून सुरुवात झाली. नेमकी सुरुवात कुठून आणि प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला हे समाजकार्य करण्याची? पहिलं ते उदाहरण कोणतं होतं की तिथून समाजकार्याला सुरुवात झाली? नाही, वडील आणि आई दोन्ही वारकरी संप्रदायातले, गळ्यात माळ, कोणाचे 1 रुपया 2 नाही, कोणाची इस्टेटी प्रॉपर्टीची घेण नाही. त्यांनी फक्त मला सांगितलं काहीतरी असं करायचं की आपल्या नावाचा थोडा उदो किंवा जगामध्ये आपण काहीतरी आहोत, आपण गरिबीत नाही, काहीतरी केलं पाहिजे आपण. म्हणून तिथून गेलो मी. 10वी अंजनी खुर्दला शिकलो शाळेमध्ये, 10वीपर्यंत. मग पुढे पैसे नाही शाळा शिकायला. चड्डी रोज फाटायची, मग ते रोज ते टेलर शिवायचे, मग त्याला मेन कापड लावायचं. आमचे एक आदर्श शिक्षक आहेत, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार आहे, जे की गायकवाड सर अंजनीचे. त्यांच्या प्रेरणेनं मग मी पुढं घेत गेलो. मग त्यांनी थोडा मला असा पैशाचा सपोर्ट नाही केला, पण थोडा आधार दिला की तुम्ही असं करा, तसं करा, हे करा, ते करा. करत करत मला समाजकार्याची ओढ लागली आणि माणसाची परिस्थिती काय आहे, जाणीव काय आहे, माणूस कसा परेशान असतो, शेतकरी, त्याच्या अनुभवातून ह्या गोष्टी पुढे घडत गेल्या. नक्कीच. आपण पाहिलं तर तुम्ही म्हटलात तुम्ही विदर्भातले, त्यानंतर खानदेश आणि मराठवाडा असा तुमचा प्रवास सुरू झाला. तिकडे कसं समाजकार्य करावं असं वाटलं, किंवा तिथून विदर्भातला हा मराठवाड्यातला प्रवास कसा, आणि आतापर्यंत तुम्ही त्या भागात काय काय समाजकार्य केलं आहे? समाजकार्य करण्याला काही एरिया नसतो, अगदी अगदी, किंवा काही जात धर्म किंवा गाव शिव असं काही नसतं. जो उपाशी आहे त्याला जेव घातलं म्हणजे ते कार्य आहे. आणि ते कार्य करताना तुमचा त्याच्यात काही स्वार्थ नसावा, म्हणजे काही मिळावं म्हणून करू नये. जे मिळावं म्हणून करतात ते राजकारण झालं. ह्याच्यात स्वार्थ नसला पाहिजे. मग पैसा एवढा उपलब्ध कुठून करायचा? मग काही अधिकारी वर्ग आहेत, जेणेकरून IAS आहेत, IPS आहेत, काही तहसीलदार आहेत, काही पोलीस खात्यातले, काही सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी मला भरपूर मदत केली की तुम्ही हे चालू ठेवा. मग चालू करत करत पुढे विषय आले की आरोग्याचे विषय आले. मग कोणाची किडनी प्रत्यारोपण आहे, कोणाचं लग्न कार्य आहे. मग आमचे बरेच संघाची मंडळी छत्रपती संभाजीनगरची, आम्ही पैसा जमा करून दरवर्षी 1,000, 1,500, 2,000 वेरूळ असे लग्न कार्य करायचे, हर जाती धर्माचे. त्यात कोणतेही जात धर्म असो, ज्या त्या धर्माचा असेल त्याच धर्माचा साधू आणून त्याच्या पद्धतीने ते विधी करून ते लग्न कार्य, त्यांचं सगळं त्यांचं सामान सुमान पसारा, तुमचं काय सिलेंडर, गादी, पलंग, जे मोबाईल काय असेल ते आम्ही दिलं. बरेच असे हजारो ते लग्न झाले. त्याच्यानंतर विषय आला किडनीचा. आता किडनी प्रत्यारोपणाला 7 लाख रुपये खर्च आहे. त्याच्या घरचा किडनी देणारा असेल तर 7 लाख रुपये खर्च आहे. 7 लाख रुपये सरकारकडून मिळत नाही, पहिला मुद्दा. सरकारकडून आत्ता कुठंतरी 2 लाख रुपये ते मंजूर झालेले. माझं म्हणणं आहे की बा सरकारनं एक तर 2 लाखातच ती प्रत्यारोपण करावं, किंवा त्याला ते 7 लाख मंजूर करावे. आता लाखो लोक किडनीनं आजारानं परेशान आहे. कशामुळं किडनी होती का, आजार होतो किडनीचा? तुमच्या गावातलं पहिली गोष्ट पाणी. ग्रामीणमध्ये हापसाचं पाणी आहे, विहिरीचं पाणी आहे.
त्याच्याकडे आरोग्य विभागाचं लक्ष नाही, त्यात कोणती पावडर टाकावी, हापशीचं पाणी कसं येतं, याचं नियोजन व्यवस्थित आहे का, याच्यात ते जे लोक असतात पंचायत समिती, जिल्हा परिषद, जे जे अधिकारी वर्ग असतात, जे जबाबदार लोक असतात, ते लोक ह्याचे कृती तयार करतात का, याचा काय आडाखा आहे का, नाही. मग त्या आजार पाण्यामुळं पहिला. दुसरा आजार किडनी गेल्यांची जी जाणीव आहे, किडनी कशामुळे जाते, दारूमुळे जाते माणसाची. लेडीजची कशामुळे जाते, ते ह्या बाकीच्या उपक्रमामुळे. ग्रामीण भागामध्ये सर्रास दारू विक्री चालू आहे, सर्रास. आणि मग ती दारूची सवय कोणी लावली, राजकारणी लोकांनी. पंचायत समितीची निवडणूक आली, जिल्हा परिषदची आली, महानगरपालिकेची आली, हे लोक दारू लोकांना पाजतात. दारू पाजल्यानंतर हे लोक व्यसनी होतात. व्यसनी झाल्यानंतर हे यांचे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांचे धाबे आहे, हॉटेल्स आहेत. हे नगरसेवक झाला, टाकला दावा, सरपंच झाला, टाकला दावा, तुमचा ग्रामसेवक आपला ग्रामपंचायतचा सदस्य झाला, टाकला दावा, पंचायत समिती सभापती झाला, टाकला दावा. आणि हेच लोक या नेत्याचे झेंडे लावणारे आहे. मग हे जे ग्रामीण भागात जी दारू विकल्या जाते, या दारूचा परिणाम त्या शरीरावर झाला. आणि दुसरा परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊन त्याच्या आता लग्न होईनात. एका गावामध्ये 100-100, 200-200 मुलं फिरायला लागलेत. त्यांना मुलगी देत नाही. त्याचं कारण ती त्या ग्रामीणमधली दारू, तिथे खेळणारे पत्तेवाले, तिथले गांजा विकणारे, तिथे वरली मटकावाले, पोलिसाचं दुर्लक्ष आणि राजकारण्याचे हे लोक उदो करणारे कार्यकर्ते. एखाद्या गावामध्ये एखाद्या माणूस दारू विकतो, एखादी बाई दारू विकती. तुम्हाला कोणत्या पक्षानं शिवसेना प्रमुख केलं आहे, कोणी तुम्हाला तालुका प्रमुख केलं, कार्यकर्त्याचं सांगतो मी, कोणी सरपंच केलं आहे, कोणी. तुम्ही लोकाला तोडवा ना त्या. तुम्ही जे नावात बाळासाहेब ठाकरेचं नाव घेता, आमची ही शिवसेना आहे, किंवा कोणाचं शरद पवाराचं नाव घेता, बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेता, आणि तुम्ही पक्ष चालवता, तुम्ही ते पुढं करता, तोडवा त्या दारूवाल्या लोकांना. अगदी इथपर्यंत हा विषय आहे. अगदी अण्णा, अनेक असे सामाजिक प्रश्न आपल्या समोर आहे आणि याच संदर्भात आणि तुम्ही कसे त्या प्रश्नांना वाचा फोडाल या संदर्भात तुमच्याशी अधिक संवाद साधणार आहोत. एक छोटासा ब्रेक या कार्यक्रमात घेत आहोत. पुन्हा भेटूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनिल सावंत, नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके यांच्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष सुळे, पंढरपूर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सामाजिक कार्यासंदर्भात सध्या बोलतोय रमेश अण्णा मुळे यांच्यासोबत. पुन्हा एकदा या सामाजिक कार्यांचा लेखाजोखा घेऊयात त्यांच्याकडूनच. रमेश अण्णा, आपण बोलत होतात गावाकडील समस्यांसंदर्भात. मात्र त्याआधी कोविडमध्ये तुमचं जे नाव झालेलं आहे, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या तोंडून तुमचं नाव आता समोर येत आहे. प्रेमाने तुम्हाला अण्णा हे लोक म्हणायला लागलेले आहे. मात्र कोविड काळात जेव्हा सगळं जग घाबरत होतं घरातून बाहेर पडायला, अशा वेळी तुम्ही घरातून बाहेर पडलात, लोकांची सेवा केली. त्यावेळेस भीती नाही वाटली किंवा स्वतःसाठी काहीतरी आपल्याला काही होईल असं कधी वाटलं नाही? नाही, ते होईल हे माहीत होतं ना, पण झालं तर झालं. तुम्हाला रिस्क तर घ्यावं लागेल. एखादं काम तुम्हाला सुरू करायचं आहे, तुम्हाला रिस्क घ्यावं लागेल की बाबा मेलो तो मेलो. मी तसं लिहून दिलं होतं. संभाजीनगरचे पोलीस कमिशनर, बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, तिन्ही कलेक्टर्स यांना मी पत्र दिलं होतं की बा आम्ही मेलो तर आम्ही त्याला जबाबदार आहोत. आम्ही मेल्यानंतर आमची कोणा काही पर्वा करू नये. जसे लोक मरते तसे आम्ही मरू. त्याच्यामुळे आम्ही मरण्याची भीती आहे तर मग तो करणार कशाला? मरणारा माणूस ज्याला मरायचं आहे किंवा मी मरू शकतो, मग तो काय करतो? म्हणजे इतके लाख किलोमीटर फिरलो आम्ही. इकडे जिंतूरपर्यंत आहे, इकडे खामगावपर्यंत आहे, मलकापूर, त्याच्यानंतर इकडे जळगाव, बीड, नगर अर्ध नेवाशापर्यंत, छत्रपती संभाजीनगर आणि जालना. जो भेटेल ज्या अधिकाऱ्याला भेटेल, अधिकारी काय आम्हाला मदत केली. मग आता सगळं मार्केट बाजार बंद आहे,
मग तिथून माल भरायचा जालन्यावरून, स्वस्त माल मिळत होता जालन्याला. मग तिथून माल भरायचा, किराणा एका गावात जायचं आहे, तिथं 500 लोक उभे करायचे, ती यंत्रणा सज्ज करायची. काय नाही, रोज असं वाटायचं की आपल्याला, माझ्या ड्रायव्हरला कोरोना झाला, माझा एक दुसरा भासा आहे समाधान बहादुरे, त्यालाही कोरोना झाला, मला काही कोरोना झाला नाही. कारण मी काय देवाला सांगितलं, बाबा आता तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, न्यायचं तर न्या. हे नाकाला बांधणं, हे लावणं वगैरे हे काही तपासलं नाही. 2-3 वेळेस महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तपासलं तर तेवढे तुम्हाला कोरोना नाही. मग कोरोना मला नाही झाला आणि मी कोरोनावाले लाखो लोकांना मदत केली, लाखो. म्हणजे कोणाला खिचडी, कोणाला फळं वाटप. आता एक रस्त्याने अंगूरचा बगीचा होता, तो बगीचाच विकत घेऊन टाकला आम्ही, कारण त्याला कोणी खाईना, कोणी तोडना, कोणाला मेळ राहिला नाही. पोलीस खातंसुद्धा परेशानीत आलं होतं, आरोग्य खातं परेशान झालं, कलेक्टर असतील, SP असतील, सगळे मंत्री संत्री सगळे कुलूप लावून दरवाज्यात बसले होते. मी रात्री 2 वाजेपर्यंत घरी यायचो, पुन्हा झोपायचो, सकाळी उठलो की परत ते सामान घ्यायचो, मेडिकल घ्यायचो, जे माझ्याकडून होतं ते. मी काय मोठा खूप पैशावाला माणूस नाही, पण पैसा मला जमा करता आला. मी काम करत असताना काही लोकांनी विचार केला, मार्केट समाजातल्या मोठे मोठे पोलीस अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, बरेच काही राजकीय असतील. राजकीय लोकांनी नाही एक पैसा दिला की मी आमदार आहे, माझ्याकडून एवढे पैसे नाही, मी खासदार आहे, त्यांनी नाही दिले. पण काही लोकांनी मला पैसा पुरवला. बरेच लोक आहे, मी आता त्याचे या अटीवर नाव नाही सांगणार की त्यांनी मला दिली, पण मग त्याची दखल नाही होत, त्याची दखल होत नाही. आणि मग आरोग्याच्या संदर्भात दखल नाही आहे. मग तुमच्या आरोग्याचे आता लोक इथं येतात, आम्ही हॉस्पिटलमध्ये फिरतो, दूत हॉस्पिटल आहे, MGM आहे, त्याच्यानंतर हेडगेवार हॉस्पिटल आहे, बजाज हॉस्पिटल आहे, मेडिकवर आहे, मेडिकेअर आहे, घाटी आहे. आता काय झालं आहे, ग्रामीण भागामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल नसल्यामुळं त्याचा सगळा लोड इकडं नागपूरवर आहे, इकडं संभाजीनगरवर आहे. आता घाटीच्या एका डॉक्टरची कॅपॅसिटी दिवसभर 25 पेशंट तपासण्याची आहे समजा, तर तिथं पेशंट किती आहे, 5000. त्यालाही वेळ नाही, यांना लोकांना दुरुस्त करायला नाही, हे तिथं लोक मरायला लागले, राहण्याची व्यवस्था नाही. मग घाटीसाठी आरोग्यामधून काही 10-5 हजार कोटी रुपये आणून या लोकांनी ते मोठं केलं पाहिजे. पुन्हा आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असतात. आपण आरोग्याबद्दल बोलतो आहे मॅडम, आपण आरोग्याबद्दल बोलतो आहे. ज्या त्या जिल्ह्याला आमदार असतात, ज्या त्या जिल्ह्याला खासदार असतात. थोडं पक्षीय बलाबल बाजूला ठेवून एका जिल्ह्यामध्ये आपल्या जेवढे नेते असतील त्या नेत्यांनी एक मोठा हॉस्पिटल उघडायला पाहिजे. पहिला विषय पेट स्कॅन, कॅन्सर. दुसरा किडनीची टेस्ट. तिसरा तुमची लिव्हरची टेस्ट, सोनोग्राफी, त्याचे कमरेचे घुटके, त्याचा ब्रेन ट्यूमर, ह्या गोष्टी पहिले हॉस्पिटल आपल्या जिल्ह्यामध्ये या राजकीय लोकांनी उघडायला पाहिजेत. तो औरंगाबादच्या हॉस्पिटलवर लोड होतो आहे आणि त्याचा परिणाम त्या आजारावर, त्या लोकांवर होतो. अण्णा, तुम्ही म्हटले त्याप्रमाणे कोविडमध्ये तुम्ही इतका फिरलात, पण तुम्हाला कधी काही झालं नाही. कदाचित सामाजिक कार्याची देवानेच दखल घेतली असं म्हणता येईल. मात्र याची दखल मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी देखील घेतली. तुमच्या नावाची दखल आणि तुमच्या समाजकार्याची दखल त्यांनीही घेतली, त्याबद्दल काय सांगाल? नाही, घेतली ना दखल. राज्यपालांनी दखल घेतली, मला बोलवलं, मला पत्र दिलं, शाल शिरपळ दिला, सन्मान दिला. मुख्यमंत्री पहिले हे होते, उद्धव साहेब ठाकरे होते ज्यावेळेस हे कोविड सुरू झालं. त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे होते, त्याच्यानंतर पुन्हा फडणवीस साहेब आले. तिघांनी माझी पद्मश्रीसाठी शिफारस केलेली की बा यांना पद्मश्री द्या, अशी 3ही वेळेस यांनी माझी शिफारस केलेली. मग पद्मश्री द्या म्हणून, पण त्यांनी आता 2 वर्ष मेरिटवर होतो, पण मग का नाही दिला, का नाही ते बघू, कशात बसलो असेल, कशात नसलो, पण मेरिटवर आहे मी त्याच्यात. म्हणजे मी राज्याच्या नजरेत तर पद्मश्री आहे. मग मी बरेच जिल्हे गावं फिरलो, तालुके फिरलो. मग जिल्हाधिकारी संभाजीनगर, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हाधिकारी जालना, जिल्हाधिकारी बीड यांनी माझी शिफारस केली मुख्यमंत्र्याकडे की बा यांना पद्मश्री द्या. त्यात बरेच 50-100 आमदार आहेत, 50 त्याच्यात खासदार आहेत, त्याच्यात आजी माझी 4 राज्यपाल आहेत, आजी माझी 4 मुख्यमंत्री आहेत, राज्याचे धर्मदाय आयुक्त आहेत, संभाजीनगरचे धर्मदाय आयुक्त आहेत, सिडको आहे, महापालिका आयुक्त आहे, आरोग्य विभाग आहे. तिकडे पुढे गेले तर अण्णा हजारे साहेब आहेत, त्याच्या पुढे गेले तर संभाजीराजे आहेत शिफारस करणारे.
त्याच्यानंतर मोठे राजे आहेत, इकडे उदयनराजे सातारा, मग इकडे विखे पाटील मंत्री, त्याच्यानंतर त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे त्यांनीसुद्धा शिफारस केली. मग निलेश लंके, इकडे गेले तर सुरेश धस, इकडं पंकजा मुंडेचं सुद्धा पत्र आहे. त्याच्यानंतर एक बाळासाहेब आजबे म्हणून तिकडे एक आमदार आहेत. इकडं संभाजीनगरला तर सगळेच आहेत, म्हणजे सावे साहेब आहेत, खैरे साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, भुमरे साहेब आहेत, संजय शिरसाट आहेत, संजय केनेकर आहे. त्याच्यानंतर जालन्याला तुमचे अर्जुनराव खोतकर आहेत. रावसाहेब दानवेचं भेट झाली माझी, पण त्यांचं काही पत्र घेतलं नाही मी. राजेश टोपे आहेत, त्याच्यानंतर तिथले SP आहेत जालन्याचे, तिथले जिल्हाधिकारी आहेत, तिथली जिल्हा परिषद आहे शिफारशीमध्ये. त्याच्यानंतर तिथले नगर परिषद आहे, कारण जालन्याच्या नगर परिषदमध्ये 4th श्रेणी कामगाराला मी भरपूर धान्य वाटप केलं अर्जुन खोतकरांच्या हस्ते आणि त्यांच्या मुलाच्या हस्ते. त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहेत, श्वेता माले आहेत आमदार चिखली, संजय रॅमुलकर होते तेव्हा आमदार. त्याच्यानंतर इकडे राजेंद्र शिंगणे मिनिस्टर होते आणि इकडे ते आमचे संजय कुठे पण एक BJPचे आमदार, चांगला माणूस आहे तो. अशा एवढ्या शिफारसी झाल्या आणि मग तुम्हाला पद्मश्री मिळणार आहे असं मला सांगितलं. मला दिल्लीला बोलवलं होतं, पण मग त्यांनी का नाही नाव आलं ते आता ते शासनाचा विषय आहे. पण महाराष्ट्राच्या नजरेत तर पद्मश्री आहे, अर्धा, पूर्ण जरी नसलो तरी अर्धा पद्मश्री आहे. अगदी. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी हे सामाजिक कार्य करताना कोणत्याही पक्षाच्या मर्यादा नाही राहिल्या, कोणत्या पक्षाच्या मदतीच्या मर्यादा नाही राहिल्या. अगदी सर्व पक्षांनी तुमच्या पाठीशी उभं राहिलं आणि तुम्हाला हातभार दिला असं म्हणता येईल. हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात काम करत होतात, त्या ठिकाणी तुम्ही काय काय कामं केली, त्या ठिकाणचा अनुभव कसा? नाही, त्याच्यात कसं असतं की राजकीय लोक तुमच्या पाठीमागं फक्त तुमच्या पाठीवर हात ठेवू शकतात. ते पैसा फायनान्स वगैरे तुम्हाला देऊ शकत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की सरकार आहे, आता सरकार सगळ्या ठिकाणी नाही पुरू शकत. तात्काळ ॲक्सिडेंट झाला इथे तर तिथं सरकार येत नाही लगेच. अगदी अगदी. ॲक्सिडेंटवाल्याला सरकारकडून काही मोबदला मिळत नाही. ॲक्सिडेंटला केस त्याच्यात नियमात बसत नाही. अगदी. आता मला काय म्हणायचं की मी कुठं कोणाची अडचण आहे, इथं मंदिराची अडचण आहे, इथं कळस नाही, ठीक आहे 2 लाख रुपये घ्या. अगदी. त्याचं बॅलन्स शीट आहे पैशाचं, 30 कोटीची माझी बॅलन्स शीट आहे. जी. पैसे आले कुठनं, पैसे दिले कुणाला, म्हणजे माझे स्वतःची काय प्रॉपर्टी मी काय कमाई केली असेल ती त्याच्यात धरून ती माझी ऑनलाईन मुळे अण्णा सोशल फाउंडेशन याची ऑनलाईन बॅलन्स शीट आहे 30 कोटीची. ती ऑनलाईन तुम्ही बघू शकता. त्यात माझी संस्था आहे मुळे अण्णा सोशल फाउंडेशन, ती लिगल प्रोसेसमध्ये 1 नंबरला आहे. तिचं LEI काय सर्टिफिकेट असतं ते पण आहे, त्याचे रिटर्न आहेत. म्हणजे माझ्याकडे 30 कोटी रुपये आज रोजी आले आतापर्यंत आणि ते 30 कोटी मी कुठे कुठे दिले. म्हणजे किडनी प्रत्यारोपण असेल, कॅन्सर असेल, कोणाचं लग्न असेल, लग्न सोहळा असेल, शेतकरी आत्महत्या असेल. आता शेतकरी आत्महत्याचा प्रश्न कसा आहे, त्याच्याकडे लक्ष नाही राजकारण्यांचं. शेतकरी आत्महत्या का करतो हे त्या पहिली गोष्ट त्या गावातल्या माणसाला माहीत असतं. त्याचे गावात कार्यकर्ते असतात, त्यांना माहीत असतं की कोणाची परिस्थिती आज काय आहे, कोणत्या परिस्थितीतून चालला आहे, कोणाच्या पाठीमागं काय परेशानी आहे, शेतीमध्ये माल नाही झाला किंवा मुलगी लग्नाला आलेली आहे किंवा सावकाराचं कर्ज आहे. पहिली गोष्ट त्या गावातले जे कार्यकर्ते असतात सर्व पक्षीय, त्यांनी तो विषय पहिले त्यांच्या लोकप्रतिनिधीकडे आणावा, त्याच्यानंतर तो त्या जिल्हाधिकाऱ्याकडे न्यावा, नंतर पोलीस अधिकाऱ्याकडे जाऊन त्याची मांडणी करावी. हे पहिलं कार्यकर्त्याचं काम आहे. अगदी अण्णा, तुम्ही म्हणतायत त्याप्रमाणे तुमचं काम हे खूप मोठं आहे. शेतकरी, लहान मुलं, आता जे युवक आहे जे ग्रामीण भागातल्या अनेक समस्यांशी भिडतायत, झुंजतायत ते मुलं आणि निराधार मुली, असं अनेक मोठं काम आणि ह्या मोठ्या समस्यांचं काम तुमची मुळे अण्णा फाउंडेशन ही संस्था करते. या संस्थेला खूप शुभेच्छा आणि जय महाराष्ट्राकडूनही तुमच्या कामाचं खूप सारं कौतुक. आणि तुर्तास जय महाराष्ट्राच्या जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात वेळ झाली आहे थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार.